बरं का मंडळी, कच्च्या कैरीचा असा स्वादिष्ट उपयोग तुम्ही कधी केला आहे का? उन्हाळ्याची खरी चव एका वाटीत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. रात्रभर 1 वाटी चणा डाळ भिजत घातली आणि सकाळी वाटून घेतली दरदरीत. मिक्सरमध्ये डाळ घातली, 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या, तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता आणि पुदिना घातला भरपूर आणि दरदरीत वाटायचं आहे, पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. ओबड-दोबड वाटायचं आहे. वाटून झालेलं आहे. हे बघा. या प्रकारे दरदरीत वाटून घ्यायचं आहे. आता हे वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. वेगळ्या भांड्यात काढून घेतलं. दोन कैरी किंवा कच्चे आंबे किसून घेतले, लांब लांब छान किसून घ्यायचे आहे आणि हे वाटलेल्या डाळीत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं वाटलेल्या डाळीत छान. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चवीपुरतं मीठ घातलं. मिक्स करून घेतलं मीठ घातल्यानंतर. आता छान अशी फोडणी करायची आहे. बऱ्यापैकी तेल लागतं. तेल घेतलं, त्यात मोहरी घातली, जिरं घातलं, मोहरी छान तडतडू द्यायची आहे. कढीपत्ता घातला आणि सुक्या लाल मिरच्या घातल्या आणि हिंग घातलं. आणि छान हे चुरचुरीत फोडणी डाळीच्या मिश्रणावर द्यायची आहे. चिमूटभर हळद घातली. मस्त सुगंध सुटला आहे फोडणीचा. वाव. फोडणी घालता बरोबर एकदम झाकण झाकून द्यायचं आहे आणि 2 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. आणि आता 2 मिनिटानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी आणि चविष्ट लागते ही डाळ. चैत्र महिन्यात ही डाळ जास्त केली जाते, आंब्याची डाळ. हळदी कुंकूचा कार्यक्रम असते तर. आता भरपूर कोथिंबीर घातली. छान भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी चैत्र महिन्यात अतिशय उत्तम आणि ही ट्रेडिशनल रेसिपी आहे महाराष्ट्राची. आंब्याची डाळ, आमच्याकडे आंब्याची डाळ म्हणतात याला, काही भागात कैरीची डाळ म्हणतात. खूप टेस्टी आणि तुम्ही साईड डिश म्हणून पण तोंडी लावण्यासाठी पण करू शकता. असं नाही की चैत्र महिन्यातच केलं पाहिजे किंवा गुढीपाडव्यालाच केलं पाहिजे. अशी पण करून तुम्ही खाऊ शकता चटणी सारखी. खूप छान आणि टेस्टी लागते. करून बघा एकदा तरी ही कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ. आणि पुरी बरोबर, पराठ्या बरोबर खूप छान लागते ही डाळ. भाजी नसली तरी चालतं. मस्त छान खमंग फोडणी बसलेली आहे. बढिया. तुम्ही पण ट्राय करून बघा ही कैरीची डाळ, आंब्याची डाळ आणि एन्जॉय करा. वाव. उन्हाळ्याच्या दिवसाची खास रेसिपी, अगदी झटपट होणारी. बाय.